शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलंय। संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांचे ट्रक अडवून हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। संपामुळे शेतकरी वेठीस धरला जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। आधीच्या सरकारनं दुधाचा ब्रँड बंद केल्यामुळेच दुधाला भाव मिळालेला नाही। राजकीय नेत्यांचे दूध संघ तेजीत आणून सरकारी ब्रँड अडचणीत आणल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय। आज शेतकरी संपाचा पहिला दिवस आहे। या दिवशी अनेक ठिकाणी संपाला प्रतिसाद मिळालेला आहे, तर काही ठिकाणी दूध फेकण्यात आलेले, भाजीपाला फेकण्यात आले आणि अखेर या संपावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलेले आहे। विरोधक हे वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत आणि त्यांचा हा संप चिघळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे। आता जो काही शेतकरी संप चाललेला आहे याच्याने एक प्रकारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे। शेतकऱ्यांच्या भाज्यांचे ट्रक अडवणं, त्यांचं दूध अडवणं, यातनं शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होणार आहे। काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत। जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा, अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केलेला आहे। शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा प्रयत्न असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांचे ट्रक अडवून हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। संपामुळे शेतकरी वेठीला धरला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। आधीच्या सरकारनं दुधाचा ब्रँड बंद केल्यामुळेच दुधाला भाव मिळालेला नाही। राजकीय नेत्यांचे दूध संघ तेजीत आणले आणि सरकारी ब्रँड मात्र अडचणीत आणले, असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भाचुसे यांच्याकडून। दीपक, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केलेला आहे, संपाच्या आडून हिंसेचा प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, काय अधिक माहिती आहे? हिमाली, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचं पाऊल घेतलं, परंतु ज्या संघर्ष यात्रा त्या राजकीय शेतकऱ्यांचा संप चिघळवण्याचा प्रयत्न करतात ते आरोप आहे जो आणि तो मुख्य केलेला आहे। राज्यभरात शेतकऱ्यांचा जो संप सुरू झालेला, अनेक ठिकाणी हिंसेत वळण लागलेलं, काही ठिकाणी गाड्या फोडण्याचे प्रकार झालेले आहेत आणि याच्या मागे शेतकरी नसून या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचा, नेते असल्याचा आरोप जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। दुसरीकडे दूध संघावरती त्यांनी टीका केलेली आहे। जे दूध संघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत, तेच दूध संघ शेतकऱ्यांना दुधाचे भाव देत नाहीयेत, अशा पद्धतीची टीका जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी या दूध संघावर केलेली आहे। जर या दूध संघाने शेतकऱ्यांना योग्य भाव दिला तर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची दीपक, आमच्याबरोबर असेच संपर्कात रहा। आपल्याबरोबर आहेत काँग्रेस नेते सचिन सावंत। सचिन जी, मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर की या शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा प्रयत्न आहे, हा संप चिघळवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी करताय, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, अतिशय दुर्दैवी आहे। स्वतःच्या सरकारची जे अपयश आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष का निर्माण झालेला आहे? तुम्ही शेतकऱ्यांना साले म्हणाल, तुम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चालतेवा म्हणाल, तुम्ही शेतकऱ्यांची गरज नाही असं म्हणाल आणि तुम्ही शेतकऱ्यांना पाय धुवून घ्याल आणि त्यानंतर इतर पक्षांना दोष देण्यात काही अर्थ नाही। आज शेतकरी पूर्णपणे गांजलाय। तुम्ही तुरीच्या संदर्भामध्ये जो गोळ घालून ठेवलेला आहे, लोक 8-8 किलोमीटर 10-10 किलोमीटर कधीपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहत बसणार? तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा विश्वासघात करताय।
तुम्ही सांगत होतात माननीय मोदीजी की 50% तुम्ही त्यांना हमी भावामध्ये वाढ करून देऊ, त्यांचा नफा देऊ, आणि नंतर तुम्ही शब्द फिरवता. त्यामुळे प्रत्येक पातळीवरती तुम्ही विश्वासघात करताय शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा संपूर्णपणे त्या ठिकाणी कडेलोट झालाय त्यांच्या भावनांचा. आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. हे सोडून आज त्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे आणि इतर विरोधी पक्षांना दोष लावले जात आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी, मला असं वाटतं की त्यांच्या सरकारमध्ये काय चाललेलं आहे, त्यांच्याकडनं काय चाललेलं आहे, याबाबत अधिक चिंतन केलं तर बरं राहील. धन्यवाद सचिनजी. झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. दीपक, आपल्यालाही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.